हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या गोल गळ्यावरती खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12, तर त्यात मी 1 इंच ॲड केलेला आहे 13। शोल्डर आहे आपलं 5.5 इंच, मुंडा देखील आहे आपलं 5.5 इंच। तर हा ब्लाऊज 34 साईजचा आहे, तर 34चा चौथा भाग करून घेतलेला आहे 8.5 आणि त्या 2 इंच ॲड केलेले आहेत 9.5 आणि 10.5। तर या 10.5 मधून अर्धा इंच कमी केलेला आहे आणि खाली कमरेचं माप टाकून अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहे। तर बंद साईडने 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा आहे 9.5 इंच, तर 9.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने हा चौकोन आखून गोलाकार आखून घ्यायचा आहे। तर साईडच्या कडेने 1 इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने आणि त्यावरती डार्क मार्किंग करून परत एकदा गोलाकार आखून घ्यायचा आहे। तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे आणि शिलाई करण्यासाठी ब्लाऊजचं पीस सरळ ठेवायचं आहे, त्यावरती अस्तर ठेवायचं आहे, अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती सरळ शिलाई करायची आहे। तर शिलाई करून झाल्यावरती खाली कमरेच्या साईडने देखील अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे, त्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर कापड कट करून झाल्यावरती याच्या साईडच्या कडेने छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। तर या गोल गळ्यावरती दाबटीप टाकून घ्यायचे आहे, एकदम सोप्या पद्धतीने थोडंसं पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तर खाली कमरेच्या साईडने देखील अशा पद्धतीने थोडंसं पकडून त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडच्या कडेने शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने कटिंग करून झालेली आहे आणि शिलाई देखील करून झालेली आहे। तर डिझाईन तयार करण्यासाठी तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीसला जो कपडा राहिलेला होता तो 2.5 बाय 2.5 इंचाचा चौकोन अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत। तर हे चौकोन अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत, म्हणजे त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ब्लाऊजवरती ठेवायचं आहे एक एक करून आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर सध्या तर या ब्लाऊज डिझाईनचा खूपच ट्रेंड चाललेला आहे, घातल्यावरती तर खूपच सुंदर असा लुक येतो या ब्लाऊजचा। सो तुम्ही देखील तुमच्या ब्लाऊजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन नक्की तयार करा। या डिझाईनमुळे तुमचे अजून 2 कस्टमर तर वाढतील आणि तुम्हाला एक खूपच सुंदर अशी डिझाईन वाटणार आहे। सो बघू शकता अशा पद्धतीने हे जे त्रिकोण होते ते गळ्यावरती लावून झालेले आहे। तर लेस लावण्यासाठी अशा पद्धतीने क्रॉसमध्ये चॉकच्या साहाय्याने आखून घ्यायचं आहे आणि आखून घेतलेला आहे त्यावरतीच लेस लावून घ्यायची आहे। तर बघू शकता गोल्डन कलरची इथे मी लेस घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने या गळ्यावरती लेस ठेवायची आहे, एकदम थोडंसं पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील लेस लावून घ्यायची आहे आणि लेस लावून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही लेस लावून झालेली आहे। तर लेस लावून झाल्यावरती जे उरलेली लेस आहे ती कट करून घ्यायची आहे आणि यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता ब्लाऊज पीसमधलाच कपडा घेतलेला आहे। तुम्हाला ब्लाऊज पीसमधला नसेल आणि साडीतला कपडा वापरायचा असेल तर तुम्ही साडीतला कपडासुद्धा वापरू शकता। तर 1 इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावरती शिलाई करून घेतलेली आहे आणि शिलाई करून झाल्यावरती सुई धाग्याच्या साहाय्याने ही पट्टी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे आणि 1 इंचाची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने टेपच्या साहाय्याने 1 इंचाची पट्टी कट करायची आहे आणि याच पद्धतीने बाकीच्या पट्ट्या देखील कट करून घ्यायच्या आहेत। तर हे जे त्रिकोण आहेत जे आपण जॉईन केलेले आहेत ब्लाऊजला त्या त्रिकोणावरती ही पट्टी ठेवायची आहे आणि पुढे मागे करत मशीनवरती शिलाई करून घ्यायची आहे आणि पूर्ण पट्ट्या जोडून झाल्यावरती त्यामध्ये नळ ओवून घ्यायची आहे, म्हणजे अजून सुंदर असं आपला ब्लाऊजचा लुक येईल। तर बघू शकता एक पट्टी तर जोडून झालेली आहे, तर सेम याच पद्धतीने बाकीच्या हे पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। तर खाली कमरेच्या साईडने टक्स शिलाई करण्यासाठी हे कापड बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे, अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि वरती 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि त्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती बघू शकता ब्लाऊजचा लुक खूप सुंदर असं तयार झालेला आहे। तर या ज्या त्रिकोणाला या ज्या पट्ट्या जोडलेल्या आहेत त्यावरती ही नॉड आपल्याला ओवून घ्यायची आहे, दोन्ही साईडने ओवून घ्यायची आहे आणि बरोबर मधोमध ही नॉड आपल्याला जॉईन करून आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर एका साईडने तर जोडून झालेली आहे, तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील जोडून घ्यायची आहे, बघू शकता अशा पद्धतीने। तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे, बनवायला ही खूप सोपी आहे, जास्त काही अवघड नाही आणि जास्त काही वेळही जात नाही। सो तुम्ही देखील ही डिझाईन नक्कीच तयार करा। तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडने नॉट जोडून झालेली आहे। तर लटकन तयार करण्यासाठी बघू शकता 2.5 बाय 2.5 इंचाचा चौकोन कट करून घेतलेला आहे। तर हा चौकोन अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, त्यावरती नॉट ठेवायचे आहे आणि परत एकदा फोल्ड करून आपल्याला सिंपल लटकन तयार करून घ्यायचं आहे। तर सेम याच पद्धतीने दुसरेही लटकन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि ही जी काही नॉट आहे ती नॉटची गाठण मारून घ्यायची आहे, डबल गाठ मारायची आहे आणि अशा पद्धतीने हे फूल तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे। तर ही डिझाईन कशी तयार करायची हे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे
आय होप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असावा, ही नवीन डिझाईन आवडली असावी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. तसा व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर बघू शकता नॉट तयार करून झालेली आहे. गोल्डन कलरची ते मी नॉट घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने डबल गाठ मारून अशा पद्धतीने एक फूल तयार करून जोडायचं आहे, जेणेकरून ही आपली गाठ सुटणार नाही, नॉट आहे अशी राहील. ओके. तर शोल्डरपासून 2.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि नॉट आपल्याला लावून घ्यायची आहे दोन्ही साईडला. तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच नॉट ठेवायची आहे आणि पुढे मागे करत मशीनवरती शिलाई करून घ्यायची आहे. तर नॉट लावताना नेहमी अशा पद्धतीने पुढे मागे करत शिलाई करायची, म्हणजे नॉट आपली निघत नाही, परफेक्ट अशी ब्लाऊजला बसते. तर बघू शकता हा जो 2 नंबरचा त्रिकोण आहे त्यावरती ही नॉट ठेवायची आहे आणि मशीनवरती अशा पद्धतीने पुढे मागे करत शिलाई करून घ्यायची आहे. तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे. तर शिलाई करून झाल्यावरती खूप सुंदर असा ब्लाऊजचा लुक आलेला आहे. लटकन बघू शकता सिंपलच बनवलेले आहेत, पण लुक बघू शकता खूप सुंदर असा आलेला आहे तयार झाल्यावरती. तर हा ब्लाऊज पूर्ण शिवून तयार झाल्यावरती लुक बघू शकता खूप सुंदर असा तयार झालेला आहे. या ब्लाऊजच्या बाहीला अशा पद्धतीने फ्रिल तयार करून लावलेली आहे डिझाईन करून. तर ब्लाऊजचा लुक बघू शकता खूप सुंदर असा तयार झालेला आहे. सो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याची ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया तशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.